नमस्कार. टीईटीचा पेपर अगदी जवळ आलाय आणि आपल्या सर्वांना एक प्रश्न पडलाय की नेमके आता काय वाचावं आणि काय वाचू नये. तर या शेवटच्या दिवसांमध्ये कोणतीही नवीन गोष्ट शिकण्यापेक्षा जे काही झालंय त्यावरच जास्तीत जास्त रिव्हिजन देत चला. आणि आणि टीईटी म्हटलं की त्यामध्ये उपयोजनात्मक प्रश्न येतात. नेमके आता हे उपयोजनात्मक प्रश्न येतात कसे, ते कसे सोडवले पाहिजे, यासाठीच आजचा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये आपण 30 अत्यंत महत्त्वाचे उपयोजनात्मक प्रश्न घेतले आहेत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. राहुल स्वतःलाच काहीतरी सूचना देत एखादे कोडे सोडवत आहे. लेव वायगोस्की यांच्या मते राहुलच्या या वर्तनाला काय म्हणतात? तुम्ही पाहिलं असेल की लहान मुले काहीतरी कृत्य करत असताना स्वतःमध्येच बडबड करत असतात, काहीतरी बोलत असतात. तर यालाच लेव वायगोस्की यांच्या मते या वर्तनाला काय म्हणतात हे विचारलं आहे. पर्याय क्रमांक 1. आत्मकेंद्रित भाषण. पर्याय क्रमांक बी. खाजगी भाषण. पर्याय क्रमांक सी. सामाजिक भाषण. पर्याय क्रमांक डी. बडबड. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. खाजगी भाषण. आता असं का, तर लक्षात घ्या, वायगोस्की म्हणतात की जेव्हा मूल स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित करण्यासाठी स्वतःशी बोलतात तेव्हा ते वेडे नसतात, तर ते स्वतःच्या विचारांना दिशा देत असतात. आता व्याख्येच्या स्वरूपात पाहायचं झालं तर वायगोस्की यांच्या मते मूल स्वतःच्या वर्तनाचे नियमन सेल्फ रेग्युलेशन करण्यासाठी स्वतःशी बोलतात, यालाच खाजगी भाषण म्हणतात. आता आयएमपी पॉइंट्स काय आहे, तर भाषा ही विचारांचे साधन आहे. एक पॉइंट लक्षात ठेवा, वायगोस्की म्हणतात की भाषा ही विचारांच्या आधी येते, यावरही प्रश्न विचारला जातो. दुसरा काय, तर 3 ते 60 या वयोगटात हे दिसते. बोधात्मक विकासासाठी मदत होते आणि नंतर याचे रूपांतर आंतरिक भाषणामध्ये होते. प्रश्न क्रमांक 2. उंच क्लासमध्ये जास्त ज्यूस आहे असे 7 वर्षाच्या रियाला वाटते. जरी तो रुंद पेल्यातून उचला असला तरी तिच्यात कशाचा अभाव आहे? नेमकी काय विचारलंय, तर 2 वेगवेगळ्या आकाराची भांडी आहेत. एक उंच ग्लास आहे आणि एक रुंद प्याला आहे. दोघांमध्येही सारखाच प्रमाणाचा ज्यूस बसतो, पण 7 वर्षाच्या रियाला अशी वाटते की उंच ग्लासमध्ये जास्त ज्यूस आहे. मग तिच्यामध्ये कशाचा अभाव आहे? पर्याय क्रमांक 1. वस्तू स्थायित्व. पर्याय क्रमांक बी. संधारण कन्झर्वेशन. पर्याय क्रमांक सी. अमूर्त विचार. पर्याय क्रमांक डी. अनुकरण. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. संधारण कन्झर्वेशन. बघा, जोपर्यंत मुलांना हे समजत नाही की आकार बदलला तरी वस्तूचे प्रमाण बदलत नाही, तोपर्यंत त्यांच्यामध्ये कन्झर्वेशन म्हणजेच संधारणचा अभाव असतो. ही पूर्वक्रियात्मक अवस्थेची मर्यादा आहे. जीन पियाजे यांच्या 4 अवस्थेवर प्रश्न येतो म्हणजे येतोच. त्यामध्ये त्या अवस्थेमध्ये मुलांमध्ये कोणकोणते बदल होतात हेही तुम्हाला पाठ करावे लागेल. त्या अवस्थाही पाठ करावी लागतील. जीन पियाजे यांनी सांगितलेल्या 4ही अवस्था तोंडपाठच करून ठेवायच्या. त्या 4ही अवस्थेमध्ये मुलांमध्ये कोणकोणते बदल होतात यावरही प्रश्न विचारला जातो. प्रश्न क्रमांक 3. शिक्षक मुलांना क्रिकेटसाठी आणि मुलींना नृत्यासाठी निवडतात. हे वर्तन काय दर्शवते? पर्याय क्रमांक 1. लिंगभाव समानता. पर्याय क्रमांक बी. लिंगभाव पूर्वग्रह. पर्याय क्रमांक सी. नैसर्गिक क्षमता. पर्याय क्रमांक डी. प्रगतशील शिक्षण. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. लिंगभाव पूर्वग्रह. मुलांनी हेच काम करावे आणि मुलींनी तेच काम केले पाहिजे हा जुनाट विचार म्हणजे स्टिरिओटायपिंग. यामध्ये जेंडर ही एक सामाजिक संकल्पना आहे. शाळेंनी हे पूर्वग्रह दूर केले पाहिजेत. सामायिक शिक्षणात अडथळा यामुळे येत असतो. सर्व लिंगांना, सर्व जेंडरला समान संधी आपण दिली पाहिजे. प्रश्न क्रमांक 4. तुमच्या वर्गात एक दृष्टीहीन विद्यार्थी आहे. समावेशी शिक्षणाच्या स्तरावरून तुम्ही काय कराल? पर्याय क्रमांक ए. त्याला विशेष शाळेत पाठवाल. पर्याय क्रमांक बी. ब्रेल लिपी व श्राव्य साहित्याची सोय कराल. पर्याय क्रमांक सी. त्याला अभ्यासातून सूट द्याल. पर्याय क्रमांक डी. इतर मुलांकडे अधिक लक्ष द्याल. आता उपयोजनात्मक प्रश्न म्हटले की आपल्याला 4ही पर्याय हे योग्यच वाटत असतात. या 4ही पर्यायामधून आपल्याला सर्वात योग्य उत्तर कोणतं ते शोधायचं असतं. आता उत्तर आपल्याला कशावरून काढायला लावले, तर समावेशी शिक्षणाच्या स्तरावरून. समावेशी शिक्षण काय सांगते, तर सर्व मुलांना, मग ते दिव्यांग असो सामान्य असो, एकाच छताखाली आणि एकाच वर्गात शिकवणे. त्यामुळे त्यांना विशेष शाळेत पाठवणे हा 1 नंबरचा पर्याय जागेवरच कट होतो, कारण तो आरटीच्या विरोधात आहे. सहानुभूती दाखवणे म्हणजे त्याला अभ्यासातून सूट देणे म्हणजे तुम्ही मुलांचं नुकसान करताय, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 हेही चुकीचं आहे. यामुळे एक शिक्षक म्हणून आपलं कर्तव्य काय आहे, तर तो मुलगा पाहू शकत नाही, मग काय करतो, तर तो ऐकू शकतो आणि स्पर्श करू शकतो. मग त्याला या दोन्ही मधून शिकता येईल असे काहीतरी उपकरण आपण त्याला उपलब्ध करून दिले पाहिजे. म्हणजे ब्रेल लिपी व श्राव्य साहित्याची सोय करून दिली पाहिजे. त्याच्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. ब्रेल लिपी व श्राव्य साहित्याची सोय करावी. तुम्हाला व्याख्या पाठ करायची असेल तर करू शकता. समावेशी शिक्षण म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याच्या गरजेनुसार सामान्य वर्गातच सुविधा उपलब्ध करून देणे. प्रश्न क्रमांक 5. आकरिक मूल्यमापनचा मुख्य उद्देश कोणता असतो?
पर्याय क्रमांक ए श्रेणी ग्रेड्स देणे, पर्याय क्रमांक बी शिकण्यातील अडचणी ओळखून सुधारणा करणे, पर्याय क्रमांक सी वर्षाच्या शेवटी रँकिंग देणे, पर्याय क्रमांक डी शिक्षेची भीती दाखवणे. आता मूल्यमापनाचे दोन प्रकार असतात, आकारिक जे वर्षभर चालतं आणि दुसरं म्हणजे संकलित जे वर्षाच्या शेवटी होतं. आता इथे आकारिक विचारले. आकारिक मूल्यमापनाचा उद्देश मुलांना पास नापास ठरवणे नसतो आणि त्याच्यात कोणतीही स्पर्धा लावणे हा त्यांचा उद्देशच नसतो. आकारिक मूल्यमापन म्हणजे मुलांना समजलंय की नाही हे ओळखून त्यांच्या चुका कशा सुधारता येईल यासाठी आकारिक मूल्यमापन केलं जातं. त्याच्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी शिक्षणातील अडचणी ओळखून सुधारणा करणे. आकारिक मूल्यमापन ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. अध्यापन पद्धतीत बदल शक्य होतो, यामुळे फीडबॅक मिळण्यात मदत होत असते. त्यानंतर विद्यार्थी हे सक्रिय सहभाग यामध्ये घेत असतात. प्रश्न क्रमांक 6 सायकल मिळवण्यासाठी एखादा विद्यार्थी अभ्यास करत असेल तर ती कोणती प्रेरणा झाली? पर्याय क्रमांक आंतरिक प्रेरणा, पर्याय क्रमांक बी बाह्य प्रेरणा, पर्याय क्रमांक सी नकारात्मक प्रेरणा, पर्याय क्रमांक डी नैसर्गिक प्रेरणा. आता मुलाला काय पाहिजे तर सायकल, तो अभ्यास करतोय पण कशासाठी? त्याला अभ्यासातून काही आनंद मिळतोय का? त्याला काही ज्ञान मिळतंय का? तर नाही, त्याचं लक्ष फक्त सायकलवर आहे. जर उद्या पालकांनी सांगितलं की सायकल मिळणार नाही तर तो अभ्यास करायचं सोडून देईल. जेव्हा आपण एखादे काम बक्षीस मिळवण्यासाठी किंवा कोणाची तरी शाबासकी मिळवण्यासाठी करतो तेव्हा ती बाह्य प्रेरणा असते आणि जेव्हा त्या कामातून आपल्याला समाधान मिळते, आनंद मिळत असतो त्यावेळेस ती आंतरिक प्रेरणा असते. त्याच्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बाह्य प्रेरणा. आंतरिक प्रेरणा आणि बाह्य प्रेरणा फरक समजून घ्या. आंतरिक प्रेरणेमध्ये आपल्याला कोणाच्या बक्षिसाची, शिक्षेची किंवा शाबासकीची काही आशा नसते. यामध्ये आपण स्वतःच्या आनंदासाठी, समाधानासाठी काम करत असतो. दीर्घकाळ आंतरिक प्रेरणा ही दीर्घकाळ चालते. बाह्य प्रेरणा यामध्ये आपल्याला बक्षीस किंवा शिक्षेची भीती असते. बाह्य प्रेरणा ही तात्पुरत्या स्वरूपाची असते. प्रश्न क्रमांक 7 वाचताना आवाजला स्व वाचणे हे कोणत्या क्षमतेचे लक्षणे आहेत? पर्याय क्रमांक ए डिस्ग्राफिया, पर्याय क्रमांक बी डिस्कॅल्कुलिया, पर्याय क्रमांक सी डिस्लेक्सिया, पर्याय क्रमांक डी ऑटिझम. आता लर्निंग डिसॅबिलिटीवर आपण खूप प्रश्न घेतले आहेत, बरेच वेळा मी समजून सांगितले आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी डिस्लेक्सिया. आता डिस्ग्राफिया यामध्ये ग्राफ आपण काढतो, थोडक्यात लक्षात ठेवण्यासाठी ग्राफ काढतो म्हणजे हे लिहिण्यासंबंधित आहे. डिस्कॅल्कुलिया कॅल्क्युलेटर, कॅल्क्युलेटर वरून तुम्ही समजू शकता गणिताशी संबंधित आहे. यामध्ये गणिताचे आकडेमोड सोडवण्यासाठी ही अडचण येत असते. वाचनात अडथळे येणे आणि अक्षराचे प्रतिबिंब मिरर इमेज उलट वाचणे म्हणजे डिस्लेक्सिया. म्हणजेच काय तर बी ला डी वाचणे, डी ला बी वाचणे असं. प्रश्न क्रमांक 8 स्वतःच्या भावना व हेतू चांगल्या प्रकारे ओळखून नियंत्रित करणारी बुद्धिमत्ता कोणती? पर्याय क्रमांक ए आंतरवैयक्तिक इंटरपर्सनल, पर्याय क्रमांक बी अंतर्गत वैयक्तिक इंट्रापर्सनल, पर्याय क्रमांक सी स्थानिक बुद्धिमत्ता, पर्याय क्रमांक डी भाषिक बुद्धिमत्ता. आता या दोन शब्दांमध्ये सगळे जास्त कन्फ्युज होत असतात, इंटरपर्सनल आणि इंट्रापर्सनल. इथे एक सोपी ट्रिक सांगतो. इंटर हा शब्द येतो तेव्हा दोन लोकांमधला, जसं इंटरनॅशनल दोन देशामधलं, म्हणजेच दुसऱ्याच्या भावना समजून घेणे. पण प्रश्न काय विचारलाय? स्वतःच्या भावना ओळखणे, स्वतःच्या आत डोकवणे. जेव्हा आपण स्वतःला ओळखतो तेव्हा ती अंतर्गत वैयक्तिक म्हणजे इंट्रापर्सनल बुद्धिमत्ता असते. इंट्रा म्हणजे स्वतःच्या आत, ज्यामुळे इथे कन्फ्युज व्हायचं काही कारण येत नाही. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अंतर्गत वैयक्तिक. हावर्ड गार्डनर यांनी 8 प्रकारच्या बुद्धिमत्ता सांगितल्या. यामधील 8ही प्रश्न बुद्धिमत्ता तुम्हाला पाठच झाल्या पाहिजे. यावर प्रश्न येतो म्हणजे येतोच. इंटर म्हणजे इतरांच्या भावना, इंट्रा म्हणजे स्वतःच्या भावना. प्रश्न क्रमांक 9 ज्ञानरचनावादात शिक्षकाची मुख्य भूमिका कोणती असायला हवी? पर्याय क्रमांक 1 माहिती देणारा, पर्याय क्रमांक बी सुविधादाता, पर्याय क्रमांक सी हुकुमशहा, पर्याय क्रमांक डी पर्यवेक्षक. याचं उत्तर तुम्ही सांगा. अगदी सोपा प्रश्न आहे, याचं उत्तर तुम्हाला नक्की येईल. प्रश्न क्रमांक 10 EDHD म्हणजे अटेन्शन डेफिसिट हायपर ऍक्टिव्हिटी डिसऑर्डर असलेल्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात प्रभावी रणनीती कोणती? पर्याय क्रमांक 1 सलग 2 तास बसवणे, पर्याय क्रमांक बी मोठ्या कामाची छोट्या भागात विभागणी, पर्याय क्रमांक सी शिक्षा करणे, पर्याय क्रमांक डी घरचा अभ्यास वाढवणे.
आता ADHD मध्ये काय असतं तर मूल वर्गात एका जागी 2 मिनिटं सुद्धा शांत बसू शकत नाही. त्याचं लक्ष एका जागी टिकत नाही. तो अतिचंचल असतो. यामध्ये पर्याय क्रमांक 1 सलग 2 तास बसवणे हे याचं उत्तर नसणारच आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक B मोठ्या कामाची छोट्या भागात विभागणी करणे. प्रश्न क्रमांक 11 चांगला मुलगा चांगली मुलगी ही गोलबर्गच्या कोणत्या टप्प्यातील अवस्था आहे? पर्याय क्रमांक A पूर्व पारंपरिक, पर्याय क्रमांक B पारंपरिक, पर्याय क्रमांक C उत्तर पारंपरिक, पर्याय क्रमांक D आज्ञापालन टप्पा. जेव्हा मूल इतरांची मान्यता मिळवण्यासाठी किंवा गुड बॉय गुड गर्ल ही इमेज बनवण्यासाठी वागतात तेव्हा ती पारंपरिक पातळी असते. त्याच्यामुळे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक B पारंपरिक अवस्था. कोलबर्ग यांनी 3 पातळ्या म्हणजे 3 स्तर सांगितले आणि 6 अवस्था सांगितल्या. प्रत्येक स्तरावर 2 अवस्था अशा प्रकारे एकूण 6 अवस्था सांगितल्या. हा फरक लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 12 NEP 2020 नुसार 5वी पर्यंत शिक्षणाचे माध्यम काय असावे? पर्याय क्रमांक 1 केवळ इंग्रजी, पर्याय क्रमांक B मातृभाषा स्थानिक भाषा, पर्याय क्रमांक C हिंदी, पर्याय क्रमांक D संस्कृत. अगदी सोपा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक B मातृभाषा स्थानिक भाषा. नवीन धोरणानुसार मुलांना संकल्पना मातृभाषेतून अधिक चांगल्या समजतात म्हणून इयत्ता 5वी पर्यंत मातृभाषेला प्राधान्य दिले आहे. खाली IMP पॉइंट पण लक्षात ठेवा. यावरही प्रश्न येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 13 शिक्षकाने विद्यार्थ्याला अडकलेला प्रश्न सोडवण्यासाठी दिलेली मदत म्हणजे काय? पर्याय क्रमांक A अनुबंधन, पर्याय क्रमांक B स्कॅप फोल्डिंग, पर्याय क्रमांक C आत्मसातीकरण, पर्याय क्रमांक D विस्मरण. समजा तुम्ही एखादं अवघड गणित सोडवताय आणि एका पायरीवर येऊन तुम्ही अडकला. तुम्हाला पुढचं सुचतच नाही. मग तुमचे शिक्षक येतात आणि तुम्हाला पूर्ण गणित सोडून न देता फक्त एक छोटीशी हिंट देतात किंवा पुढची एक स्टेप सांगतात. त्या एका हिंटमुळे तुम्हाला ते गणित स्वतः ते पूर्ण गणित सोडवता येतं. ही जी तात्पुरती मदत शिक्षक किंवा मोठी व्यक्ती तुम्हाला करतात त्यालाच मानसशास्त्रात स्कॅप फोल्डिंग किंवा आधार देणे म्हणतात. त्याच्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक B स्कॅप फोल्डिंग. आता झेडपीडी म्हणजे काय तर तुम्ही स्वतः काय करू शकता आणि इतरांच्या मदतीने तुम्ही काय साध्य करू शकता या दोघांमधील अंतर म्हणजे झेडपीडी होय. MKO म्हणजे मोर नॉलेजेबल अदर्स आपल्यापेक्षा जास्त ज्ञान असणारी इतर व्यक्ती. स्कॅप फोल्डिंग ही मदत कायमस्वरूपीची नसते. यामध्ये फक्त हिंट्स आणि इशारे दिले जातात. प्रश्न क्रमांक 14 लर्निंग बाय डुईंग कृतीतून शिक्षण या तत्वाचे जनक कोण? पर्याय क्रमांक 1 पावलोव, पर्याय क्रमांक B जॉन डुई, पर्याय क्रमांक C स्किनर, पर्याय क्रमांक D फ्राइड. आता कोणी काय सिद्धांत मांडला, कशावर प्रयोग केला हे आपल्या तोंडपाठात झालं पाहिजे. पावलोव कुत्र्यावर प्रयोग केला, अभिजात अभिसंधान. स्किनर म्हटले की उंदीर आणि कबूतर साधक अभिसंधान. फ्राइड म्हटलं की मनोविश्लेषणवादाचे जनक. आता राहिलं कोण तर पर्याय क्रमांक B जॉन डुई यांनी लर्निंग बाय डुईंग म्हणजे कृतीतून शिक्षण याचे जनक याला मानले जाते. जॉन डुई यांनी प्रगतिशील शिक्षणाचा पाया रचला आणि अनुभवातून मिळणाऱ्या ज्ञानावर भर दिला. त्यांनी शिक्षण ही एक सामाजिक प्रक्रिया आहे असंही सांगितलं. प्रश्न क्रमांक 15 सामाजिकरणाची प्राथमिक संस्था कोणती? पर्याय क्रमांक A शाळा, पर्याय क्रमांक B कुटुंब, पर्याय क्रमांक C प्रसार माध्यमे, पर्याय क्रमांक D सरकार. हा खूप सोपा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक B कुटुंब. माणूस समाजात कसा वागणार त्याची पहिली भाषा त्याचे पहिले संस्कार हे सगळं त्याच्या कुटुंबाकडूनच मिळतं. कुटुंबाचा प्रभाव मुलावर सर्वात आधी आणि सर्वात जास्त असतो. म्हणूनच कुटुंब ही सामाजिकरणाची नेहमी प्राथमिक संस्था आहे. मूल जन्माला आल्यानंतर सर्वात आधी कुटुंबातून जगाशी संवाद साधायला आणि मूल्ये शिकायला सुरुवात करते. शाळा ही दुय्यम संस्था आहे आणि कुटुंब ही अनौपचारिक सामाजिकरण करत असते. शाळेमध्ये आपल्याला औपचारिक शिक्षण मिळत असते. प्रश्न क्रमांक 16 बुद्धिमान गिफ्टेड विद्यार्थ्यांसाठी कोणती शिक्षण पद्धती सर्वात योग्य ठरेल? पर्याय क्रमांक A पाठांतर, पर्याय क्रमांक B समृद्धी कार्यक्रम, पर्याय क्रमांक C सोपा अभ्यास देणे, पर्याय क्रमांक D शिक्षा करणे. जी मुले खूप हुशार असतात किंवा गिफ्टेड असतात त्यांची बौद्धिक भूक खूप मोठी असते आणि त्यांचा शिकण्याचा वेगही खूप जास्त असतो. त्यांना जर आपण नेहमी सारखं जर सोपा अभ्यास दिला किंवा पाठांतर करायला लावलं तर ती मुले बोर होऊन जातील. त्यामुळे अशा मुलांसाठी त्यांना नेहमीपेक्षा थोडे उच्च श्रेणीचा आव्हानात्मक काम द्यायची गरज असते. याला मानसशास्त्रानुसार समृद्धी कार्यक्रम किंवा एनरिचमेंट प्रोग्राम म्हणतात. त्याच्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक B समृद्धी कार्यक्रम.
बुद्धिमान गिफ्टेड मुलांकडून HOTS हाय ऑर्डर थिंकिंग स्किल प्रश्नाचा सराव घेतला जातो आणि त्यांच्या सर्जनशीलतेला वाव दिला जातो. प्रश्न क्रमांक 17 सूक्ष्मकारक कौशल्य फाईन मोटर स्किलचे उदाहरण कोणते? पर्याय क्रमांक ए धावणे, पर्याय क्रमांक बी पेन्सिलने चित्र काढणे, पर्याय क्रमांक सी उड्या मारणे, पर्याय क्रमांक डी फुटबॉल खेळणे. आता दोन प्रकारची कौशल्य असतात, एक स्थूल ग्रॉस आणि दुसरं सूक्ष्म फाईन. जेव्हा आपण धावतो, उड्या मारतो किंवा फुटबॉल खेळतो तेव्हा आपल्या शरीराचे मोठे स्नायू वापरले जातात, म्हणून ते सगळे स्थूल ग्रॉस मध्ये येतात. पण जेव्हा आपण बोटाचे छोटे आणि सूक्ष्म स्नायू वापरून एकदम नाजूक काम करतो, जसं की पेन्सिल पकडणे, चित्र काढणे किंवा सुईत दोरा ओवणे, शिवणकाम करणे, तेव्हा डोळ्याच्या आणि बोटाचा समन्वय लागतो. याला सूक्ष्मकारक कौशल्य म्हणतात. त्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पेन्सिलने चित्र काढणे. बोटांच्या लहान स्नायूचा आणि डोळ्यांचा समन्वय जिथे लागतो त्याला सूक्ष्मकारक कौशल्य म्हणतात. सोप्या भाषेत समजायचं म्हणलं तर ग्रॉस मोठे स्नायू धावणे, फाईन म्हणजे सूक्ष्म स्नायू लिहिणे, शिवणकाम करणे हे फाईन स्किलचे उदाहरण आहे. विकासाची दिशा ही स्थूलाकडून सूक्ष्माकडे असते, हे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 18 किशोरावस्थेत मुलांसमोर प्रामुख्याने कोणता संघर्ष असतो? पर्याय क्रमांक ए विश्वास विरुद्ध अविश्वास, पर्याय क्रमांक बी ओळख विरुद्ध संभ्रम, पर्याय क्रमांक सी स्वायत्तता विरुद्ध लाज, पर्याय क्रमांक डी प्रेम विरुद्ध द्वेष. किशोरावस्था म्हणजे साधारण 12 ते 18 वर्षाचा काळ. या वयात मुलांच्या मनात सगळ्यात मोठा गोंधळ असतो की मी नक्की कोण आहे, माझं या समाजात काय स्थान आहे. त्यांना स्वतःच्या भविष्याची चिंता असते आणि स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करायची असते. म्हणूनच रिसर्चच्या मते या अवस्थेत मुलांसमोर ओळख विरुद्ध संभ्रम आयडेंटिटी वर्सेस कन्फ्युजन हा मोठा संघर्ष उभा असतो. त्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ओळख विरुद्ध संभ्रम. हे आपण आताच पाहिले. या अवस्थेत मूल मी कोण आहे आणि या माझे समाजातील स्थान काय आहे याचा शोध घेत असतात. एरिक्सन यांनी 8 टप्पे सांगितले, ही लक्षात ठेवा. यावरही प्रश्न येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 19 वैविध्यपूर्ण अध्यापन पद्धती म्हणजे काय? पर्याय क्रमांक ए सर्वांना सारखे शिकवणे, पर्याय क्रमांक बी मुलांच्या गरजेनुसार पद्धत बदलणे, पर्याय क्रमांक सी साचेबंद परीक्षा घेणे, पर्याय क्रमांक डी हुशार मुलांचा वेगळा वर्ग. आता मित्रांनो, वर्गात बसलेले प्रत्येक मूल वेगवेगळे असतं, त्यांच्यात वैयक्तिक भेद असतात, प्रत्येकाची शिकण्याची पद्धत आणि गती वेगळी असते. त्यामुळे सर्वांना एकाच साचेबंदात बसवणे किंवा सारखं शिकवणे चालत नाही. एक आदर्श शिक्षक तोच असतो जो मुलांच्या गरजेनुसार क्षमतेनुसार आपल्या शिकवण्याच्या पद्धती बदल करतो. यालाच वैविध्यपूर्ण अध्यापन पद्धती म्हणतात. त्याच्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मुलांच्या गरजेनुसार पद्धत बदलणे. वर्गातील प्रत्येक मुले वेगळे आहेत, म्हणून त्यांच्या क्षमतेनुसार अध्यापनात बदल करणे आवश्यक असतो. प्रश्न क्रमांक 20 वर्गातील बहुभाषिकतेकडे शिक्षकाने कोणत्या नजरेने पाहावे? पर्याय क्रमांक ए अडथळा, पर्याय क्रमांक बी एक समृद्ध संसाधन, पर्याय क्रमांक सी समस्या, पर्याय क्रमांक डी शिक्षेचे कारण. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी एक समृद्ध संसाधन. जर तुमच्या वर्गात वेगवेगळ्या भाषा बोलणारी मुलं असतील तर ती कधीच अडथळा किंवा समस्या नसते. आधुनिक शिक्षणशास्त्रात आणि NCF नुसार बहुभाषिकता ही नेहमी एक समृद्ध संसाधन मानले पाहिजे. एकापेक्षा जास्त भाषा वर्गात असणे हे मुलांच्या बोधात्मक आणि सामाजिक विकासासाठी फायदेशीर असते. प्रश्न क्रमांक 21 जेरोम ब्रुनर यांनी कोणत्या अध्ययनावर भर दिला? पर्याय क्रमांक ए घोकपट्टी, पर्याय क्रमांक बी शोधन अध्ययन, पर्याय क्रमांक सी अनुकरण, पर्याय क्रमांक डी शिक्षा आधारित. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी शोधन अध्ययन. ब्रुनर यांचं मत होतं की मुलांना सगळी माहिती आयती देऊ नका, त्यांना स्वतःला ती माहिती विश्लेषण करून शोधू द्या. मूल स्वतःहून ज्ञानाचे संघटन करतात आणि त्यात त्यांचा सक्रिय सहभाग असतो. या पद्धतीला मानसशास्त्रात शोधन अध्ययन किंवा डिस्कव्हरी लर्निंग म्हणतात. यामध्ये शिक्षक फक्त मदतीनीस म्हणजे स्कॅफोल्डिंग म्हणून काम करतो. प्रश्न क्रमांक 22 वस्तू कायम असते हे मूल कोणत्या अवस्थेत शिकते? आता हा प्रश्न आपण खूप वेळा पाहिला आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए संविधिकारक अवस्था. संविधिकारक अवस्था या अवस्थेचा कालावधी 0 ते 2 वर्ष आहेत. साधारण 8 ते 12 महिन्याचे बाळ लपवलेली वस्तू शोधू लागते, म्हणजेच त्यांना वस्तू अस्तित्वात आहे याची जाणीव होते. आणि संविधिकारक अवस्थेमध्ये मूल हे पंचज्ञानेंद्रियद्वारे शिकत असते.
प्रश्न क्रमांक 23 मुलांच्या चुकांवर लाल फुली मारण्याऐवजी सुधारणा सुचवणे हे काय आहे? पर्याय क्रमांक ए संकलित मूल्यमापन, पर्याय क्रमांक बी निंदनात्मक मूल्यमापन, पर्याय क्रमांक सी बाह्य मूल्यमापन, पर्याय क्रमांक डी नकारात्मक मूल्यमापन. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी निंदनात्मक मूल्यमापन. डॉक्टरकडे गेल्यावर डॉक्टर आधी काय करतो? आजाराचे निदान करतो. अगदी तसंच मुलांची चूक का झाली हे शोधणे म्हणजे निदान करणे आणि मग त्यावर उपाय सुचवणे म्हणजे उपचारात्मक मूल्यमापन. यात मुलांवर मानसिक दडपण येत नाही, त्यांना चुका सुधारण्याची संधी मिळते आणि प्रगतीवर लक्ष केंद्रित करता येते. त्यामुळेच केवळ लाल फुली न मारता सुधारणा सुचवणे हे नेहमीच निदानात्मक मूल्यमापन असते. चूक का झाली हे शोधणे आणि ती सुधारण्यात मदत करणे म्हणजे निदानात्मक मूल्यमापन व उपचारात्मक मूल्यमापन. प्रश्न क्रमांक 24 सूर्य माझ्यासोबत चालतो असे मुलाला वाटते म्हणजे काय? पर्याय क्रमांक ए अमूर्त विचार, पर्याय क्रमांक बी जीवात्मवाद ॲनिमिझम, पर्याय क्रमांक सी संधारण, पर्याय क्रमांक डी वस्तुस्थायित्व. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी जीवात्मवाद. 2 ते 7 वयोगटामध्ये मूल आत्मकेंद्रित असतात. त्यांना वाटतं की निर्जीव वस्तूमध्ये हे जीव आहे आणि त्यांनाही आपल्यासारख्या भावना आहेत. जसं की मूल बाहुल्यांशी बोलतात आणि सूर्य माझ्यासोबत चालतो असं म्हणतात. या निर्जीव वस्तूमध्ये जीव मानण्याची प्रक्रियेला मानसशास्त्रामध्ये जीवात्मवाद ॲनिमिझम असं म्हणतात. त्याच्यामुळे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 25 प्रोजेक्ट पद्धतीचे मुख्य प्रणेते कोण? पर्याय क्रमांक ए रुसो, पर्याय क्रमांक बी विल्यम किलप्रेटिक, पर्याय क्रमांक सी पेवलॉव, पर्याय क्रमांक डी मॉन्टेसरी. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी विल्यम किलप्रेटिक. ही पद्धत कार्यवाद तत्वज्ञानावर आधारित आहे, जिथे मूल गटकार्य आणि कृतीतून शिकतात. यामध्ये सामाजिक कौशल्याचा विकास होत असतो. प्रश्न क्रमांक 26 बालकेंद्रित शिक्षणात बैठक व्यवस्था कशी असावी? पर्याय क्रमांक ए कडक व साचेबंद, पर्याय क्रमांक बी गरजेनुसार लवचिक, पर्याय क्रमांक सी रँकिंगनुसार, पर्याय क्रमांक डी कायमस्वरूपी ठरलेली. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी गरजेनुसार लवचिक. बालकेंद्रित शिक्षण म्हणजे काय? जिथे मुलांना केंद्रस्थानी ठेवलं जातं, जिथे कडक आणि साचेबंद नियम चालत नाही. मुलांच्या वर्गात मुक्त वातावरण आणि वातावरणात भयमुक्तता असली पाहिजे. जेव्हा आपण कृतीयुक्त शिक्षण किंवा गटकार्य घेतो तेव्हा बैठक व्यवस्था बदलता येण्यासारखी असावी लागते. म्हणूनच बालकेंद्रित वर्गात बैठक व्यवस्था नेहमी गरजेनुसार लवचिक असली पाहिजे. प्रश्न क्रमांक 27 चांगल्या वर्तनानंतर दिलेली शाबासकी हे कशाचे उदाहरण आहे? पर्याय क्रमांक ए नकारात्मक पुनर्बलन, पर्याय क्रमांक बी सकारात्मक पुनर्बलन, पर्याय क्रमांक सी शिक्षा, पर्याय क्रमांक डी विलोपन. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सकारात्मक पुनर्बलन. जेव्हा एखादं मूल चांगलं वागतं आणि आपण त्याला बक्षीस देतो किंवा शाबासकी देतो तेव्हा त्याला मिळणारा तो सुखद परिणाम असतो. त्यामुळे तो मूल पुन्हा पुन्हा तसंच चांगलं वागण्याचा प्रयत्न करतो. स्किनरच्या साधक अनुबंधन सिद्धांतानुसार याला सकारात्मक पुनर्बलन म्हणतात. प्रश्न क्रमांक 28 एका समस्येवर अनेक उपाय शोधणे म्हणजे कोणता विचार? पर्याय क्रमांक ए अभिसारी विचार, पर्याय क्रमांक बी अपसारी विचार, पर्याय क्रमांक सी आत्मकेंद्रित विचार, पर्याय क्रमांक डी निष्क्रिय विचार. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अपसारी विचार. मित्रांनो, जेव्हा एखाद्या प्रश्नाचं एकच फिक्स उत्तर असतं, उदाहरणार्थ भारताची राजधानी कोणती, तेव्हा तो अभिसारी विचार असतो. पण जेव्हा आपण एखाद्या समस्येवर अनेक दिशांनी विचार करून नवनवीन आणि वेगवेगळ्या शक्यता शोधतो त्याला अपसारी विचार म्हणतात. प्रश्न क्रमांक 29 श्रवणदोष असलेल्या विद्यार्थ्यांसाठी कोणती पद्धत जास्त उपयुक्त आहे? पर्याय क्रमांक ए मोठ्याने व्याख्यान, पर्याय क्रमांक बी दृश्य साहित्य, पर्याय क्रमांक सी ऑडिओ टेप, पर्याय क्रमांक डी रेडिओ. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी दृश्य साहित्य. मुलाला श्रवणदोष आहे म्हणजे त्याला ऐकायला कमी येतं किंवा येतच नाही, मग त्याला ऑडिओ टेप रेडिओ व्याख्यान देऊन काही उपयोग होईल का? तर अजिबात नाही. त्याला ऐकूच येत नाही, तो मुलगा पाहून अधिक चांगलं शिकतो. म्हणून त्याला अशा मुलांना चित्रांचा वापर सांकेतिक भाषा असे दृश्य साहित्य देऊन त्याचं शिकण्याची मदत करू शकतो आपण. प्रश्न क्रमांक 30 कोहलबर्गच्या मते पूर्व पारंपरिक पातळी कशावर आधारित असते? पर्याय क्रमांक 1 मानवी हक्क, पर्याय क्रमांक बी शिक्षा किंवा बक्षीस, पर्याय क्रमांक सी सामाजिक करार, पर्याय क्रमांक डी स्वतःचे विवेकात्व. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी शिक्षा किंवा बक्षीस. ही कोहलबर्गच्या सिद्धांतातील पहिली मुख्य पातळी आहे जी साधारण 9 वर्षापर्यंतच्या मुलांमध्ये दिसते. या लहान मुलांमध्ये स्वतःची काहीही नैतिकता नसते. ते फक्त एकाच गोष्टीवर विचार करतात, हे काम केल्यावर मला शिक्षा मिळेल किंवा बक्षीस.
म्हणजेच लहान मुलांमध्ये नैतिकता पूर्णपणे बाह्य नियंत्रणावर आधारित असते. अशा प्रकारे आपण आज TET साठी अत्यंत महत्त्वाचे 30 प्रश्न पाहिले आहेत. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनल नक्की सबस्क्राईब करू शकता. धन्यवाद.